नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर सिद्धेश कदम. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्यात किती हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार असून त्यात 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे? उत्तर 9,000 मेगावॅट. प्रश्न क्रमांक 3. जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 8 मार्च रोजी. प्रश्न क्रमांक 4. कोणाला 2024 वर्षाच्या अर्थ आवर इंडियासाठी सदिच्छा दूत बनविण्यात आले आहे? उत्तर पी.व्ही. सिंधू. प्रश्न क्रमांक 5. यशस्वी जयस्वाल हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 1000 धावा पूर्ण करणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? उत्तर दुसरा खेळाडू. प्रश्न क्रमांक 6. कर्णधार म्हणून रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये किती धावा पूर्ण केल्या आहेत? उत्तर 1000 धावा. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहेत? उत्तर जम्मू आणि काश्मीर राज्य. प्रश्न क्रमांक 8. शाश्वत विकासासाठी पर्यावरण आराखडा तयार करणारे पुणे महानगरपालिका राज्यात किती ठरली आहे? उत्तर दुसरी. प्रश्न क्रमांक 9. सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री ठरले आहेत? उत्तर पाकिस्तान देश. प्रश्न क्रमांक 10. ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? उत्तर उन्नती 2024. प्रश्न क्रमांक 11. ज्यूट पिकाच्या आधारभूत किमतीत किती रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? उत्तर 285 रुपये. प्रश्न क्रमांक 12. भारत किती वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज क्रिसिल या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे? उत्तर 2031 पर्यंत. प्रश्न क्रमांक 13. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? उत्तर 5व्या क्रमांकाची. प्रश्न क्रमांक 14. भारताचा GDP सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे? उत्तर 3.6 ट्रिलियन डॉलर. प्रश्न क्रमांक 15. जम्मू आणि काश्मीरमध्ये 6,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान सुरू केले आहे?
उत्तर उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 17. उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियानाअंतर्गत किती लाख रुपयांचे लोन देण्यात येणार आहे? उत्तर 5 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 18. जागतिक महिला दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर इन्स्पायर इन्क्लुजन. प्रश्न क्रमांक 19. केरळ सरकारने कोणत्या नावाने आपला OTT प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? उत्तर सी स्पेस. प्रश्न क्रमांक 20. चक्षु पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे? उत्तर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय. प्रश्न क्रमांक 21. मिथेनसॅट या उपग्रहाचे कोणत्या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले आहे? उत्तर स्पेस एक्स संस्थेकडून. प्रश्न क्रमांक 22. भारतीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे? उत्तर यतीन भास्कर दुग्गल. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र शासनाकडून महिला दिनाच्या दिवशी कितवे महिला धोरण जाहीर करण्यात येणार आहे? उत्तर 4थे धोरण.